लाडक्या बहिणींना निकषानुसार आता योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींचे पैसे परत घ्यायला शासनाने सुरुवात केली आहे। त्यातच धुळ्यातील भिकुबाई खैरनार या भगिनीचे पैसे शासनाने परत घेतल्याची माहिती समोर आली। याबाबत लोकशाही मराठीने रियालिटी चेक केला। काय नेमकं प्रकरण सविस्तर पाहूयात। लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेण्यास सुरुवात। लाडकी बहीण योजनेचे पैसे मुलाच्या खात्यावर। धुळ्यातील भिकुबाई खैरनार यांनी शासनाला परत केले पैसे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात रोज नवनवीन माहिती आता समोर येते आहे। धुळ्यातील नकाणे गावातील एका महिलेचा आणि तिच्या कुटुंबियांचा प्रामाणिकपणा आता समोर आलाय। नकाणे गावातील रहिवासी योगित खैरनार या भिकुबाई खैरनार यांच्या मुलाच्या खात्यावर पैसे जमा झाले होते। त्यांनी प्रामाणिकपणे शासनाला पैसे परत केले। भिकुबाई खैरनार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला। यावेळेस चुकून त्यांनी मुलाचं आधार कार्ड जोडलं, त्यामुळे मुलाच्या खात्यात हे पैसे आले। ही बाब लक्षात येताच त्यांनी शासनाला पैसे परत पाठवले आहेत। त्यांचे पैसे निकषाच्या आधारावर शासनाने परत घेतलेले नाहीयेत असंही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळेस सांगितलं। मात्र त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं जात आहे। आम्ही चेक करायला गेलो तर माझ्या खात्यामध्ये पैसे नाही होते तिथं, तर त्याचं खातं चेक केलं, त्याच्या खात्यात ते पैसे पडले। मग आम्ही लगेच बालविकासला गेलो, साहेबांना भेटलो, त्यांच्याशी बोललो। ते म्हणायचे की तुम्ही कलेक्टरकडे जा। मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, अर्ज दिला। त्यांनी आम्हाला जे सांगितलं ते आम्ही साहेबांशी, माझा मुलगा बोलला तिथं। मग ते पैसे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी जमा करून दिले। की माझ्या मुलाचं आधार कार्ड माझ्या अर्जाला लागल्यामुळे माझ्या मुलाच्या अकाउंटला जे काही पैसे गेलेले आहेत ते पैसे मी परत करते असं तिने अर्ज करून घेऊन तिने आमच्याकडे ॲप्लिकेशन केलं। आम्ही त्याची चौकशी केली आणि मग त्यांच्या अनुषंगाने आम्ही ते पैसे त्यांच्याकडून जमा करून घेतलेले आहेत। लाडकी बहीणच्या कुठल्याही अर्जदारांच्या विरुद्ध कुठलीही चौकशी किंवा कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही, कारण याच्यामध्ये ज्यांनी तो स्वतःहून त्या महिलेने पुढे येऊन हे पैसे परत केले असल्यामुळे ते आम्ही फक्त शासनाकडे जमा करून घेतले। मुलाचं आधार कार्ड चुकून जोडल्यामुळे त्याच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले। मात्र पुन्हा सर्व प्रक्रिया करून स्वतःचं आधार कार्ड जोडल्याचं भिकुबाई खैरनार सांगतात। आचारसंहितेच्या पहिले त्याच्या पहिले एक पडला, लगेच आचारसंहितेच्या पुढे एक पडला, तो पण आम्ही लगेच जमा केला। मग आम्ही ते बंद पैसे जमा केल्यानंतर माझं परत दुसरं कागदपत्र तयार केलं, तर ते मला पैसे परत चालू झाले। शासनाने नियमांची अंमलबजावणी करत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील भिकुबाई खैरनार यांचे पैसे परत घेतल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं। मात्र त्यामागचं खरं वास्तव लोकशाही मराठीनं आता समोर आणलंय। भिकुबाई खैरनार या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी राहणार आहेत। विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।